संदर्भात आपण मीटिंग घ्यावी अशी विनंती करतो। मला बोलायची संधी दिल्याबद्दल आपले आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो। भास्कर जाधव नाव नाहीये। अध्यक्ष महोदय, नाव नाहीये। आज सभागृहामध्ये नियम 101 अन्वये कोकण विकासासंदर्भामध्ये जो प्रस्ताव आलाय त्या प्रस्तावावर बोलण्याकरता म्हणून मी उभा आहे। अध्यक्ष महोदय, सुरुवातीलाच मला काही गोष्टींचा खुलासा केला पाहिजे। आज प्रस्ताव सत्ताधारी पक्षातर्फे पण आलेला आहे आणि तो प्रस्ताव विरोधी पक्षातर्फे देखील आलेला आहे। अध्यक्ष महोदय, कोकणावर चर्चा सुरू आहे, गांभीर्य ठेवा ना। अशा पद्धतीनं सभागृहामध्ये 2 प्रस्ताव का आले दादा? एकाच विषयाच्या एकाच भागातल्या 2 प्रस्ताव का आले म्हणून मी थोडासा काल या विषयावर खूप नाराज होतो, रागवलो होतो, चिडलो होतो, काही गोष्टी बोललो सुद्धा। त्या आहेत, मी माझ्या आयुष्यात कधी मी खोटं बोलत नाही, बोलणारही नाही। पण मी त्या खोलात गेलो की असं का झालं, 2 प्रस्ताव का लागले? आमचं सचिवालय खूप हुशार आहे। सचिवालय सुद्धा आता राजकारण करायला लागले। सभागृहामध्ये सुद्धा एकाच भागामध्ये 2 भाग पाडण्याचं काम सचिवालयामार्फत होतंय। हा प्रस्ताव यावा म्हणून अध्यक्ष महोदय मी बीएससी मध्ये हा विषय घेतला होता, आपणही होतात, आपल्याला आठवत असेल। बीएससी मध्ये मी हा विषय घेतला आणि मी सांगितलं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, अध्यक्ष महोदयांना मी विनंती केली की आपल्याला हा कोकणाचा प्रस्ताव घ्यायचा आहे। मी आता पत्र आणलेलं नाही, परंतु हा माझा प्रस्ताव मान्य करून घ्या आणि तुम्ही या ठिकाणी 101 अन्वये प्रस्ताव हा आपण सभागृहामध्ये आणूया। अध्यक्ष महोदय, सचिवालयामार्फत मला पत्र आलं की हा तुमचा प्रस्ताव तुम्ही बीएससी मध्ये मांडलाय, तो प्रस्ताव मान्य झालाय आणि त्याच्यावर चर्चा 17 तारखेला होणार आहे, अशा प्रकारचं पत्र आलं। अध्यक्ष महोदय, काल ज्या वेळेला मी माहिती घेतली की अशा पद्धतीचे 2 प्रस्ताव का आले, त्यावेळेला मला सांगण्यात आलं की अशा पद्धतीचे सचिवांनी काही मार्गदर्शन केलं की मी विरोधी पक्षाचा असल्यामुळे मी सरकारच्या विरोधात बोलेन आणि म्हणून सत्ताधारी पक्षाच्या वतीनं प्रस्ताव आला तर सरकारच्या वतीनं ते बोलतील, म्हणून 2 प्रस्ताव आले। मी या गोष्टीचा खुलासा करण्याकरता म्हणून या ठिकाणी उभा आहे। अध्यक्ष महोदय, माझ्या हातामध्ये पुस्तक आहे आंबेडकर साहेब, 1936-37 साली महाराष्ट्र विधानमंत्री महोदय तुम्ही पण ऐकून ठेवा, 1936-37 साली महाराष्ट्र विधानसभा अस्तित्वात आली, विधिमंडळ अस्तित्वात आलं। त्यावेळेपासून कोकणावर स्वतंत्रपणे कधीही चर्चा सभागृहामध्ये झालेली नव्हती। वरच्या सभागृहामध्ये मी विधान परिषदेवर मला आदरणीय पवार साहेबांनी पाठवलं आणि त्या ठिकाणी ज्येष्ठ सदस्य माननीय कैलासवासी गुरुनाथजी कुलकर्णी होते, त्यांच्याविषयी आम्ही कानामध्ये घातला। विरोधी पक्षनेते भारतीय जनता पार्टीचे विनोद तावडे होते, त्यांना आपण घेऊन बसलो आणि सगळ्यांना मिळून आपण विनंती केली की आपण कोकणाच्या विकासाची स्वतंत्र चर्चा सभागृहामध्ये घडवूया। ती चर्चा पहिल्यांदा घडली आणि त्या चर्चेला उत्तर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेबांनी द्यावं असा आम्ही आग्रह धरला। चर्चा खूप दर्जेदार झाली, बरेच दिवस चालली आणि शेवटी उत्तर द्यायला 15-20 दिवस आदित्यजी 15-20 दिवस विलासराव देशमुखांना लागले आणि मग विलासराव देशमुख ज्यावेळेला उत्तर द्यायला आले, आज रेकॉर्ड आहे अध्यक्ष महोदय, त्यावेळेला विलासराव देशमुखांनी सांगितलं की या प्रस्तावाला उत्तर देण्याकरता मला 15-20 दिवस अभ्यास करावा लागला। का हाच जर प्रस्ताव पश्चिम महाराष्ट्राचा असता, उत्तर महाराष्ट्राचा असता, मराठवाड्याचा असता किंवा विदर्भाचा असता तर कापसाचा विषय आला, आमचं तोंडपाठ सगळं आहे, लेटेस्ट फिगर टाकायच्या, बोलायचं। ऊसाचा विषय आला, तोंडपाठ आम्हाला सगळी तिथली परिस्थिती माहिती आहे, लेटेस्ट फिगर टाकायच्या, बोलायचं। पण कोकणाचा स्वतंत्रपणे प्रस्ताव आलेला नसल्यामुळं अशा पद्धतीचा एकत्रितपणे कोकण विकासाचा डाटाच तयार कुठं नाही। आणि भास्करराव तुम्ही तर आणि बाकीच्या सदस्यांनी
अशा प्रकारचे अनेक विषय उपस्थित केलेत. त्या विषयाची पूर्णपणे माहिती घेण्याकरता म्हणून आज इतके दिवस मला लागले आणि ती माहिती आज तुम्ही जे केलेलं भाषण आहे आणि तुम्ही सगळ्या कोकणातल्या आमदारांनी या ठिकाणी मांडलेले विचार आहेत, ते विचार म्हणजे कोकणचा एकत्रितपणे तयार झालेला डाटा आहे. याच्या पुढे जास्तीत जास्त कोकण विकासावर तुम्ही चर्चा लावा आणि सातत्याने ह्या चर्चा घडवत चला, म्हणजे कोकणाचे अनेक प्रश्न सुटतील. हे कैलासवासी विलासराव देशमुखांनी त्या ठिकाणी मांडलेले विचार. त्यानंतर या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कारकिर्दीमध्ये, यांच्या उपस्थितीमध्ये आपण या ठिकाणी पुन्हा या कोकण विकासाची चर्चा लावली. पक्ष म्हणून जर माझ्या डोक्यात असता तर विद्यमान मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी काय बोलले ते वाचून दाखवतो. कारण त्यांचं इतकं उत्कृष्ट भाषण मी पुस्तक रूपाने छापलं आणि माझ्या कोकणामध्ये ठराविक लोकांना मी वाटलं. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार होतो. मला वाटतं तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच आमदार मी त्यावेळेला होतो. मी त्यांनी छापले केलेलं भाषण ते भारतीय जनता पार्टीचे केलेलं भाषण पुस्तक रूपाने मी छापलं का, ते एक उत्कृष्ट प्रकारचं भाषण, उत्कृष्ट प्रकारच्या योजना आणि उत्कृष्ट प्रकारचं नियोजन माझ्या कोकणाच्या दृष्टीने या सभागृहामध्ये मांडलं गेलं. माझ्या दृष्टीनं पक्षभिक्षा मी सातत्यानं बाहेर ठेवतो. माझी पक्षीय भूमिका मी कधी सोडत नाहीच, पण विकास कामांमध्ये मी कधी राजकारण करत नाही. आणि म्हणून त्यावेळेला जे देवेंद्र फडणवीस विद्यमान मुख्यमंत्री, त्यावेळचे मुख्यमंत्री जे बोलले ते मी फक्त वाचून दाखवतो. आणि याच्यामध्ये पक्षीय भूमिका, राजकारण बाजूचा की विरोधात कुणी आणलं त्याचा एकदा ज्यांनी कुणी आणलं त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. काय म्हणाले सन्मान्य देवेंद्रजी? सन्मान्य सदस्य भास्कर जाधव यांचा हा प्रस्ताव मांडत असताना सकारात्मक दृष्टिकोन होता, त्यामुळं मी त्यांचे अभिनंदन करत आहे. हा प्रस्ताव मांडत असताना त्यांनी कोठेही टीका किंवा तुम्ही काय केलं, आम्ही काय केलं अशा प्रकारच्या बाबीचा उल्लेख सुद्धा केला नाही आणि समावेश देखील त्या भाषणामध्ये नव्हता. कोकणातील नेमक्या अडचणी काय आहेत, त्या कशा सोडवल्या पाहिजेत अशा प्रकारचा सकारात्मक विषय त्यांनी यातून मांडलेला आहे. कोकणचा संपूर्ण इतिहास, कोकण कशी नररत्नाची खाण आहे हे त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या भाषणातून मांडलेले आहे. मी त्यांना गांभीर्याने सांगितले की तुमचे भाषण डॉक्युमेंटेशन फॉर्म मध्ये छापले पाहिजे. हे कोण म्हणाले? राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले, भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणाले छापलं पाहिजे. इतके समग्र कोकणाबाबत त्यांनी भाषण केलेले आहे. याबाबत मी माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा केली आहे. याबाबत जितके जास्तीत जास्त कोकणाकरता करता येईल त्याचा विचार या ठिकाणी मी केलेला आहे. हे माननीय मुख्यमंत्री महोदयांचं त्यावेळचं भाषणाचं उत्तर छापील आहे आणि आपल्या विधिमंडळाच्या रेकॉर्डमध्ये ते अस्तित्वात आहे. कैलासवासी विलासरावजी देशमुख यांनी सांगितलं की भास्करराव, ही सभागृहामध्ये चर्चा तुम्ही सातत्यानं घडवलीत तर तुमच्या कोकणाला न्याय मिळेल. हा विचार घेऊन आपण हे सातत्यानं सुरू ठेवलं. तदनंतर सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. तोही सगळा प्रस्ताव माझ्याकडे इथं आहे. त्यांच्या कारकिर्दीत सुद्धा मी या कोकणाची चर्चा या सभागृहामध्ये घडवून आणली जावा. त्याच्यामध्ये सातत्य ठेवलं पाहिजे ना, आपल्याला ठेवली पाहिजे. ही चर्चा ज्यावेळेला लागली त्यावेळेला इथं शेखर निकम बसलेले आहेत आमदार सन्माननीय. मी स्वतः प्रस्ताव तयार केला, माझी सही केली, इकडच्या 4 लोकांची सही केली आणि मी त्यांच्या हातामध्ये नेऊन तो प्रस्ताव दिला आणि सांगितलं की निलेश राणेंपासून सगळे आपले कोकणातले आमदार आहेत, त्यांच्या सगळ्यांच्या सह्या घ्या या प्रस्तावामध्ये. या प्रस्तावामध्ये सह्या घ्या आणि सगळ्या कोकणाच्या आमदारांनी मिळून, कारण मुंबईसह कोकण हा एक महसुली विभाग आहे आणि 75 आमदार आपण दादा आहोत. किती आहोत? 75 आमदार आपण आहोत कोकणातले. त्या सगळ्यांना काही सह्या नाही, पण ठराविक लोकांच्या, मी मनीषाताईंचं सुद्धा आवर्जून नाव घेतलं आणि सांगितलं या सगळ्यांच्या सह्या घ्या, हा प्रस्ताव आपण एकत्रितपणे मांडू. मी माननीय मुख्यमंत्र्यांना पुन्हा विनंती केली की या प्रस्तावाला उत्तर तुम्ही द्या. तुम्ही देणार असाल तर माझा काही विरोध आहे याच्यातला भाग नाही, मी प्रस्तावासंदर्भात बोलतोय आणि म्हणून या प्रस्तावाला उत्तर तुम्ही द्या. मला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की भास्करराव, मी जरूर ह्या प्रस्तावाला उत्तर द्यायला मी उभा राहीन. जरूर. मी राजकारण केलं,
याच्यात मी राजकारण काय केलं? सगळ्या पक्षाच्या आमदारांच्या सह्या घेऊन कोकणाचा एकत्रितपणे प्रस्ताव आपण मांडण्याचा प्रयत्न केला. आपण या शेखर सरांना सांगितलं होतं की नाही, त्यांना विचारा की असा असा प्रस्ताव मांडण्याचा मी त्या ठिकाणी मागणी केली आहे. जर सभागृहामध्ये प्रस्ताव आला तर सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घ्या, सगळ्यांनी आपापल्या परीने बोला, हे सांगण्याचं काम मी केलं. आणि मग प्रस्ताव सभागृहामध्ये येतो त्यावेळेला सत्ताधारी पक्षाचा प्रस्ताव वेगळा आणि विरोधी पक्षाचा प्रस्ताव वेगळा. हे उद्योग कुणी केलं? अध्यक्ष महोदय, या प्रस्तावावर आज मी बोलणार नव्हतो. मनाला जे पटत नाही ते आपण कधीच करत नाही. प्रचंड वेदना झाल्या. मी या प्रस्तावावर अजिबात बोलणार नव्हतो, पण मी माझी बॅग न्यायला आलो त्यावेळेला माझे नेते इथं बसलेले होते आणि तुम्ही माझे ज्येष्ठ सहकारी भाषण इथं करत होते, ते कोकणाच्या प्रस्तावावरच करत होते. अशा वेळेला मी बॅग उचलून